नमस्कार, आपल्यासोबत आहेत वृषाली शिंदे मॅम, ज्या स्वतः एक वास्तू कन्सल्टंट आहेत. नमस्कार मॅम, कसा आहे तुमचा मूड? खूप छान ऍक्च्युली. आणि आज इथं येऊन खूप छान वाटतंय, कारण इथं आली आहे मी सॅटर्डे क्लबच्या या इव्हेंटमध्ये. आणि इथे मॅक्झिमम सगळे मराठी एंटरप्रेनर्स आहेत, मराठी व्यावसायिक आहेत. आणि हा जो स्टेज आहे इथे आल्यानंतर इतकं भरून वाटतं, कारण आपण मराठी उद्योजक म्हटलं तर खूप कमी दिसतात, पण इथं आल्यानंतर असं वाटतं की आपण प्रत्येक फील्डमध्ये आहे, फक्त आपल्याला एकमेकांना एकत्र घेऊन चालायला हवं. त्यामुळे हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण सगळे मराठी एकत्र येतो, सगळे मराठी उद्योजक एकत्र येतो आणि आपल्या महाराष्ट्राला बेसिकली पुढे कुठेतरी घेऊन जायला एकमेकांना हेल्प करतोय. त्यामुळे खूप छान आहे. खूपच छान मॅम. असं आपण कुठलेही घर म्हटलं, घर बांधायचं झालं किंवा एखादी कंपनी काही असेल, तर पहिला आधी आपण वास्तूकडे बघतो मॅम. तर या दृष्टिकोनातून तुम्ही काय अनुभवलेत या इंडस्ट्रीमध्ये मॅम? ओके, बेसिकली कसं आहे ना, लोकांना वास्तूबद्दल अवेअरनेस खूप कमी आहे, पण ही गरज आहे. आपण जुने जर आपला पाहायला गेलं, आपला इव्हन महाराष्ट्रामध्ये जर जुनी घरं पाहायला गेले, वाडे पाहायला गेलं, इव्हन छत्रपती शिवरायांचे किल्ले जरी पाहायला गेले ना, ते सुद्धा वास्तूप्रमाणे बांधलेले आहेत. त्यांनी सुद्धा वास्तुशास्त्राचा पूर्ण अभ्यास केलेला आहे, त्याच्याप्रमाणे सगळे बांधलेले आहेत. त्याच्यामुळे ते अजूनही टिकून आहेत आणि तसंच त्यांचा तेवढी कीर्ती आणि आता सगळ्या गोष्टी लोकांना मिळतात. आणि आता आपण जे काही एवढे प्रॉब्लेम्स आपल्या व्यवसायामध्ये घरामध्ये फेस करतो, ते कुठे ना कुठे वास्तूशी रिलेटेड असतात. त्यामुळे सगळे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करेन की जो कोणी घर घेत असेल त्यांनी नक्कीच वास्तू कन्सल्टेशन घेऊनच हे करा, कारण आयुष्यामध्ये प्रॉब्लेम जर तुम्हाला फेस करायचे नसतील आणि त्याची जर सुरुवात तुम्हाला करायची आहे आणि कुठेतरी आपलं एक स्वप्न असतं स्वतःचं छोटंसं का होईना घर असायला हवं, तर ते घर घेताना तुम्ही असं घ्या की ते तुम्हाला प्रत्येक पावलावरती पुढे घेऊन जाईल. आणि त्याच्यासाठी वास्तूच्या हिशोबाने घर असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे नक्की वास्तू कन्सल्टेशन तुम्ही घ्या. खूप छान मॅम. जर कोणाला तुमच्याशी संपर्क साधायचा असेल या दृष्टिकोनातून, तर ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसा करतील? ओके, मी माझा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करू शकते इथे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9867460956. हा माझा पर्सनल कॉन्टॅक्ट आहे. मला प्लीज व्हॉट्सअप कराल जर कोणाला कनेक्ट करायचं असेल तर. कॉल करू नका, जेणेकरून मी सुद्धा त्यांना आन्सर करू शकते. आणि बाकी युट्यूब चॅनल आहे माझा, इन्स्टा आहे, वृषाली शिंदे सर्च केलं तर तुम्हाला तिथे भेटून जाईल, तर तुम्ही तिथे मला फॉलो करू शकता. आम्हाला खूप मस्त वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्हाला कसं वाटलं? खूप छान आणि बेस्ट ऑफ लक टू युअर चॅनल. असंच तुम्ही मराठी भाषा आणि मराठी लोकांना पुढे घेऊन जा. त्यांच्यासाठी हा जो प्लॅटफॉर्म तुम्ही क्रिएट केलाय त्याच्यासाठी बेस्ट ऑफ लक तुम्हाला. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू.